सागर स्त्री शक्तीचा तुमच्या आमच्या लेकीचा. किती लोकांना असे वाटते की आमच्या घरी मुलगी जन्माला यावी, तिचे मी लाड करेन, खेळवेन, खूप शिकवेन. खरं सांगा, मुलगी जन्माला यावी ना, पण ती शेजारच्या शेजारच्या मुलांची बंदी आहे, स्त्री गुणांच्या बंदी आहे. पण जन्मातच त्या मुलीचा कमी करा आहे, राक्षस पण त्या कमी नाही. तिला कोणीच सोडत नसतो का? तिचा खून करतात. आई आई रस्त्याने एखादी सुंदर तरुणी चालली की कोणी म्हणतं काय मार आहे, कोण म्हणतं काय पीस आहे, काय आयटम आहे, काय वस्तू आहे. मग शिट्ट्या काय मारतात, हसता काय, एवढ्यावरच थांबलेत तर बरे. नाहीतर एकांताचा फायदा घेऊन तिच्यावर अमानुष छळ करून, अतिप्रसंग करून, वासनांत होऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार करतात. हीच का तुमची मर्दानी? ती कोणाची तरी बहीण आहे, आई आहे, म्हणे कधी कळणार तुम्हाला? 4 चौघांच्या साक्षीने खाटात लग्न झाले, अग्निदेवाच्या साक्षीने सप्तपदी फिरले, आयुष्यभराचा जीवनाचा जोडीदार निवडला, सुखी संसाराची स्वप्नेही रंगवली. पण धनसंपत्तीच्या आभाशी बाहेरून आई बाबांना हुंडा पाहिजे अशी बाबरकाळी फोडणारा नवरा जेव्हा राक्षस होतो ना, तेव्हा मी मरणाच्या दारात असते. पुढील जगाला सांगत असते, मला मारू नका, तुला मारू. पण माझा जातो तो हुंडा. आई स्त्री म्हणजे उपभोगाची वस्तू वाटते ना तुम्हाला? जरा विचार करा आणि मागे वळून बघा. शुभाला मिळणारी जिजाई, मुलींची पहिली स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले, अशा किती